ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड लवकर आला बाबा. गंगेत घोड न आल्यासारखं झालंय. असो, आता सुरुवातीला आपण बघतोय अस्मिता खात पीत नसते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अस्मिता खाऊन घे. अस्मिता म्हणते नकोय मला. पूर्णाजी आता या कल्पनाताई म्हणते तू जर का खाल्ला नाहीस ना तर आम्ही कोणी नाश्ता करणार नाही बरं का अस्मिता. अस्मिता म्हणते असं काय करतेस मम्मा. मग कल्पनाताई म्हणतात अस्मिता खाऊन घे. मग अस्मिता एकदाच खाते. अर्जुन म्हणतो दॅट्स ग्रेट अस्मिताई. प्रेक्षकांनो, आज आता महिपत सुटलाय बरं का. आणि आज त्यांनी थरार खूप रंगवलाय. आता मज्जा येथे बरं का. आज सगळा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी आणि उद्या यापेक्षाही जबरदस्त एपिसोड असणारे. बघत रहा आजचा पूर्ण भाग. ठरलं तर मग. सायली म्हणते हो आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका ना. इन्स्पेक्टर सामंतांना सांगा की काही कळलं सुमन काकूंबद्दल तर फोनवर कळवा. अर्जुन म्हणतो मी सांगितलं ऑलरेडी सायली, मी कुठे जाणार नाहीये, मी घरीच राहणार आहे. मी चैतन्याला इथेच बोलवून घेतो. काय मग अस्मिताई, चालेल ना. आता तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचाच फोन आलाय बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो अरे वा, चैतन्याचाच फोन आलाय. चैतन्य ऐक माझं मी काय सांगतोय. चैतन्य म्हणतो ऐक 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 अर्जुन माझं ऐक, मी आत्ता महिपत शिखरेला बघितलंय. अर्जुन म्हणतो काय सांगतोयस चैतन्य, कुठे पाहिलंस तू महिपतला. चैतन्याने त्याला सांगितलंय सगळं, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, कसा महिपत दिसला वगैरे वगैरे. अर्जुन म्हणतो एक काम कर, तू तिथेच थांब, मी लगेच पोचतो SK रोडला. चैतन्य मला लोकेशन शेअर कर, मी निघालाय लगेच. आता फोन ठेवलाय चैतन्याने. पूर्णाजी म्हणतात काय रे बाबा अर्जुन, अरे काय झालं. अर्जुन म्हणतो चैतन्याला आता महिपत दिसलाय पनवेलमध्ये. सायली आता आश्चर्यचकित होऊन म्हणते काय सांगताय, महिपत पनवेलमध्येच आहे. यांचे कोणतेच दुश्मन पनवेलच्या बाहेर जात नाही प्रेक्षकांनो. असं आता अर्जुन म्हणतो हो पनवेलमध्येच येतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतंय आणि तिथे प्रिया बसलेली बरं का हॉलमध्ये सोफ्यावर. तिने पण ऐकलंय, म्हणजे तिला वेगळं कळायचे कष्टच नको. अर्जुन म्हणतो हो मला आता चैतन्य लोकेशन शेअर करतोय, मला तिकडे निघावं लागेल. सायली लगेच म्हणते हो अहो मी पण येते तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणतो नको सायली, हे सगळं खूप रिस्की असणार आहे. आज काही झालं तरी महिपत पकडला जाईलच. हे बघ सायली, हे डेंजरस असणार आहे. तू थांब घरी, प्लीज नको येऊस माझ्यासोबत. तू एकटा आहे, त्याच्यासोबत गुंड आहेत काही माहीत नाहीये. अगं तू घरी थांब, तुला घरी थांबावं लागेल. आता या कल्पनाताई म्हणतात अर्जुन बाबा काळजी घे रे. कल्पनाताई टेन्शनमध्ये आल्यात बरं का खूप. आता या पूर्णाजी म्हणतात अरे बाबा अर्जुन, काही झालं बिलं तर कळवत रहा आम्हाला. अर्जुन म्हणतो मी प्रयत्न करेल पूर्णाजी, तिथे काय होणार आहे हे मलाच माहिती नाहीये. सायली आता अर्जुनचा हात धरून म्हणते अहो जीवावरचा धोका नाही पत्करायचा. अर्जुन म्हणतो सायली डोंट वरी, मला काही होणार नाहीये. अर्जुन आता तातडीने तिकडे निघालाय बरं का. चैतन्याने त्याला लोकेशन शेअर केलं असेलच. प्रिया आता सॉलिड घाबरलीये. आता ती नागराजला फोन करायला म्हणून बाहेर जाते. पण आता सुभेदारांना एवढं टेन्शन आलंय, महिपत सारख्या राक्षसाच्या मागे गेलाय अर्जुन, म्हणजे काहीही होऊ शकतं असं त्यांच्या मनात भीती बसलेली आहे. इकडे प्रिया बाहेर येते आणि नागराजला फोन लावते. नागराज म्हणतो हा बोल प्रिया. नागराज फोन उचलल्या म्हणतो प्रियाला प्रिया मी बिझी आहे, नंतर फोन कर. प्रिया म्हणते कसले बिझी आहात तुम्ही, घरी झोपा काढताय तुम्ही. आणि म्हणे बिझी आहे. अरे तो महिपत तुमच्या नाक खालून पळून गेला आणि तुम्हाला कळलं पण नाहीये. नागराज म्हणतो काय बोलली, महिपत पळून गेला, हे कसं शक्य आहे, मी बांधलेला आहे त्याला, तो पळणारच नाहीये. प्रिया म्हणते तो महिपत 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 शिखरे येतो, त्याला इतके दिवस डांबून ठेवला ना तेच खूप झालंय. कसा गेला काय गेला मला काही माहीत नाही, पण तो पळून गेलाय तिथून. नागराज म्हणतो गपगप, काही नको बोलू की हवेत तीर नको मारू. प्रिया खरं खरं सांग. प्रिया म्हणते हे बघा मी तीर नाही मारत हवेत, चैतन्याने बघितलंय त्याला आत्ता थोड्या वेळापूर्वी पनवेलमध्ये. चैतन्याचा फोन आला होता अर्जुनला. आता नागराजकडनं म्हणतो कसं शक्य आहे हे, तो पळाला असताना प्रिया तर आधी मला कळालं असतं, मी त्याच्या पहाऱ्यावर माणसं ठेवली होती. प्रिया म्हणते पण ती माणसं महिपतचीच होती, त्यांच्यापैकी कोणी आत गेलं असेल तर त्या महिपतला सुटायला कितीसा वेळ लागणार होता. प्रिया आता एवढंच बोलते आणि नागराज तिकडनं फोन कट करून टाकतो लगेच. प्रिया विचार करते अय्या याने फोन का कट केला असेल. हॅलो हॅलो. आता प्रिया दातवोट खाऊन म्हणते अंगाशी आलं की हा माणूस लगेच फोन कट करतो. आता या नागोबाची मदत करायला मलाच धावाधाव करावी लागणार आहे तन्वी बनून राहण्यासाठी. प्रियाला चांगलं माहिती आहे प्रेक्षकांनो, जर महिपत पकडला गेला किंवा नागराज पकडला गेला, कुणी पकडलं गेलं तर हिचं भिंग फुटू शकतं. आता नागराजने त्या महिपतच्या माणसांना फोन लावलाय, ज्यांना पहाऱ्यावर ठेवलेले ना महिपतच्या, त्याला पण महिपत फोन उचलतो त्या माणसाचा. आता नागराज घाबरतो बरं का. नागराज आधी विचारतो काय रे व्यवस्थित ना, पहारा देताय ना. आता महिपत म्हणतो नाग्या वळवळ करायला लागला, पण हा नाग तर बिनविषारी आहे, नाग कसला रे तू, अरे गांडूळ आहेस तू गांडूळ. नागराज घाबरून म्हणतो महिपत तू. महिपत म्हणतो 113% नाग्या. म्हणाला होता रे तुम्हाला, नख गेलेला वाघ सुटला बर का नाग्या. आता त्याची नख पण परत आली आहेत. आता ती नख तुझ्या पोटात रुतवणार आणि तुझा कोथळा बाहेर काढणार हा वाघ. नागराज घाबरून म्हणतो महिपत ऐकतो का, अरे तू मला चुकीचं समजतोयस. हे बघ आपल्या दोघांसाठी केलंय मी जे काही केलंय ते. अरे तू काहीतरी वेगळं समजतोयस रे. महिपत ऐकणार आहे माझं पण आता. या महिपतला त्यांनी एवढा त्रास दिलाय प्रेक्षकांनो, तो महिपत का याचा ऐकणारे. महिपत म्हणतो थोबाड बंद ठेवायचं नाग्या, आता तुझ्या जिभेला एवढं काम देऊ नकोस.
ती जागेवर राहणार नाहीये आता. मी ती जीभ हसडणार आणि त्या जिभेचे बारीक 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 तुकडे करणार. 4 तुझ्या उजव्या हातात देणार, 4 डाव्या हातात देणार. वाट बघ नाग्या, माझी वाट बघ. नागराजकडून ऐकणं महिपतच करत राहतो. आणि आता महिपतनी फोन ठेवून दिलाय. आता महिपतचा जो माणूस आहे त्याच्यासोबत आहे तो लगेच माफी मागून घेतो. त्याला बिचाऱ्याला महिपतच्या शब्दाखातर त्यांनी महिपतवरच टाकलं होतं ना, म्हणजे काय लक्ष ठेवायला. त्यामुळे आता तो महिपतची माफी मागून घेतो. साहेब मला माफ करा, मला माहीत नव्हतं तुम्ही आतमध्ये आहात. मला वाटलं कोणीतरी वेगळाच माणूस आहे म्हणून मी पहारा देत होतो. अहो नागराज साहेब म्हणाले होते की बाहेर जातो, चहा पिऊन येतो आणि म्हणाले की वेगळ्या खोलीच्या बाजूला उभं राहा. मला काही समजलं नाही हो साहेब, बाकीचं खरंच मला कळलं नाही. महिपत म्हणतो, अरे तुमची अक्कलच गुडघ्यात आहे तर तुम्ही काय करणार नाही का? आता इथून मला बाहेर काढायचा विचार करा. पनवेलला चाललो होतो फटफटीवर तर पोलीस दिसले ना तिथे. अरे त्या फटफटीचा मामला नाही जमणार आपल्याला. मोठ्या गाडीची सोय कर, मला फोन कर. मग आता तो माणूस म्हणतो चालेल साहेब. आता महिपत चिडून म्हणतो चालेल काय? चालेल, माझ्याकडे मोबाईल नाही, घोडा नाही, हा फोन तुझा आहे का? तो माणूस म्हणतो हो साहेब, हा फोन तुमच्याकडेच राहू द्या आणि हा घ्या घोडा. घोडा म्हणजे बंदूक. आता महिपतनी ती बंदूक त्याच्या खिशात ठेवलीये आणि त्या माणसाचा फोन पण घेतलाय आणि त्याला म्हणतोय जाय लवकर जाय, पटापटकन गाडीची सोय कर, मला वेळ नाहीये. आता खरं तर महिपतनी दुसऱ्या माणसाला फोन करून गाडी तिथे बोलवली असती बरं का, पण त्या माणसाला दिले पाठवून. आता बघा महिपतची काय मारामारी होतीये बिचाऱ्याची. बिचारा इन द सेन्स छान दाखवलाय त्याचा तो लपण्याचा वगैरे प्रसंग त्यांनी. आता पुढे प्रिया आणि नागराज भेटलेले दाखवलेत पुढच्या सीनमध्ये. प्रिया नागराजला म्हणते, अरे म्हणजे चैतन्याची बातमी खरी होती तर? महिपतलाच बघितलं ना चैतन्यानी, म्हणजे तू पळून गेला? नागराज म्हणतो, तू सांगितलं प्रिया? सांगितलं ना मला, मग कशाला मला 3-3 विचारतीयस तू? प्रिया म्हणते, मला बारीकशी आशा होती की त्या चैतन्याचा गैरसमज झाला असेल. मला वाटलं होतं काका तुम्ही तुमचं काम धड कराल, पण नाही, तुमच्या नाकाखालून तो महिपतकडे पळून गेलाय. मागच्या वेळेला तो सुटला होता तेव्हा तुम्ही परस्पर ठरवलं होतं की तो माझ्यामुळे सुटला आणि मला थोबाडवलं होतं ना तुम्ही. आता हे सगळं मी केलंय तर? नागराज म्हणतो, प्रिया मुस्काट फोडीन मी तुझं, गप्प बस. प्रिया म्हणते, घाबरू नका काका, मी तुमच्या तोंडात मारणार नाही. तुमच्या वयाचा मान ठेवते मी, कारण तुमच्या कर्तृत्वाचा मान ठेवावा ना, इतकं मोठं तुम्ही काही केलेलं नाहीये. नागराज म्हणतो, ए बाई गप्प बस ना, मला सुचू दे ना काहीतरी, त्या महिपतला कुठे शोधायचं ते. प्रिया म्हणते, अरे तुम्ही कुठे शोधणार आहे काका त्या महिपतला? तो काय तुमच्या घरात येणार आहे आणि म्हणणार आहे का ये बेडका पकड मला? तो पळून गेलाय महिपत. आता तो जगाला ओरडून ओरडून सांगेल की तुम्ही आणि मी काय काय कामं केलेली आहेत. आता काय करायचं आपण तो पकडला गेला तर? नागराज म्हणतो, अगं बाई जेलमध्ये गेलो तरी सुटू आपण. महिपतच्या हातात सापडलो ना, तो कोथळा बाहेर काढेल तो आपला. प्रिया म्हणते, माहिती ना काका, माहिती ना, मग तुम्ही त्याला का पळू दिलं? झालं, यांची चर्चा इथेच चालू आहे. पण आता पुढचा सीन दाखवलाय, त्यांनी चैतन्याला फोन आलाय अर्जुनचा. अर्जुन ताबडतोब निघालाय, तो कारमध्ये आहे आणि अर्जुन चैतन्याला फोन करून विचारतो, हॅलो चैतन्य, अरे तू इन्स्पेक्टर सावंतांना कळवलं का? चैतन्य म्हणतो, हो अरे अर्जुन, मी कळवलंय त्यांना आणि सावंतांनी लगेच ॲक्शन घेतलीये. त्यांनी या एरियामध्ये बंदोबस्त केलाय. तुला सांगतोय, अर्जुन महिपत इथून बाहेर जाऊच नकणार आहे. मला कळल्या त्यांनी लगेच बंदोबस्त केलाय पोलिसांचा. इथले रस्ते सगळे बंद केलेत सावंतांनी आणि हायवेला पोलीस पेट्रोलिंग आहेच आहे. आणि महिपत चिकडी इथून नाही जाणार. अर्जुन म्हणतो, आय होप तो इथेच कुठे असावा. चैतन्य म्हणतो, अरे त्याला बाहेर पडायला वेळच मिळणार नाही, तू टेन्शन घेऊच नकोस, तू लगेच ये, आपण महिपत चिकडेला आज पकडूच. अर्जुन म्हणतो, तुम्हाला पटकन लोकेशन पाठव चैतन्य, मी लगेच पोहोचतोच आहे. चैतन्य म्हणतो, येस लगेच पाठवतो. चैतन्याने लगेच त्याला लोकेशन शेअर केलंय. चैतन्य त्याच्या बाईकवर आहे, अर्जुन कारमध्ये आहे. कारमध्ये बसून आता अर्जुन बोलतोय मनाशी, काही झालं ना त्या महिपत शिकरेला काही मी सोडत नसतो. पण आता इकडे मात्र सुभेदारांचे धाबे दडाणलेत, कारण अर्जुन महिपतच्या मागे गेलाय. त्यामुळे या बायाबायांना प्रचंड टेन्शन आलं बरं का प्रेक्षकांनो. आता ही कल्पनाताई विचार करत असते, बापरे, महिपतला पकडायचं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, माझ्या अर्जुनला काही होणार तर नाही ना? सायली आपली दाराकडे वाट लावून बसलेली आहे. तसं पाहायला गेलं तर अर्जुन आत्ताच गेला होता, पण ठीक आहे म्हणा, यांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. कल्पनाताई ताबडतोब त्यांचा I-17 उचलतात आणि रविराज आणि प्रतिमा आत्याला फोन लावतात. नाव यासाठी घेतलं प्रेक्षकांनो, कारण तो फोन जरा जास्ती हायलाईट होऊन दिसतो ना म्हणून. असो, आता प्रतिमा आत्याला फोन लावलाय त्यांनी. प्रतिमा आत्या म्हणतात, बोल ग कल्पना, सुमनचं काही कळलं का? कल्पनाताई म्हणतात, नाही ग बाई, सुमनचं नाही काही कळलं, पण वेगळाच प्रॉब्लेम झालाय. प्रतिमात्या म्हणतात, थांब जरा, रविराज इथेच आहे, मी स्पीकरवर फोन टाकते. प्रतिमात्यांनी फोन स्पीकरवर टाकलाय. प्रतिमात्या म्हणतात, बोल ग कल्पना. कल्पनाताई म्हणतात, अगं चैतन्याने ना महिपतला पाहिलं म्हणे, अर्जुन आता त्या महिपतच्या मागावर गेलाय. रविराज घाबरून म्हणतात, काय सांगताय वहिनी, कुठे गेलाय अर्जुन? कल्पनाताई म्हणतात, काही माहीत नाही हो भाऊजी, खूप भीती वाटते आम्हाला आणि अर्जुन घरी येईपर्यंत आमचा जीवात जीव नसणारू, आम्ही सगळेच घरात खूप टेन्शनमध्ये आहोत. आता रविराज म्हणतात, तुम्ही टेन्शन नका घेऊ वहिनी, आम्ही दोघंही लगेच तिकडे येतो.
कल्पनाताई म्हणतात, हो चालेल भाऊजी, काय झालं, यांना पण बाहेर जावं लागलंय फॅक्टरीमध्ये, अश्विनला पण एमर्जन्सी आलीये, तुम्ही येता का भाऊजी घरी, आम्हाला जरा आधार वाटेल. प्रतिमा आत्या म्हणतात, हो अगं कल्पना, निघालोच आहे आम्ही. आता बघा, कल्पनाताई पूर्णाजीकडे जातात फोन ठेवल्यावर. पूर्णाजी म्हणतात, बाई कल्पना, माझा अर्जुन सुखरूप घरात परत येऊ दे गं, मला बाकी काही नकोय. सायली तर प्रचंड टेन्शनमध्ये आहे. महिपत शिकरे कसा माणूस आहे माहितीये प्रेक्षकांनो सगळ्यांनाच, त्यामुळे महिपत सुटलाय आणि अर्जुन त्याच्या मागावर आहे म्हटल्यावर टेन्शन येणारच. असो, पण आता अर्जुन पोचलाय त्या लोकेशनवर. इन्स्पेक्टर सावंत आणि बरेच पोलीस आहेत तिथे आजूबाजूला. चैतन्य पण तिथेच आहे. अर्जुन म्हणतो, सावंत, काही लोकेशन कळलं का? चैतन्य म्हणतो, अजून सापडला नाही महिपत, पण सावंतांचं म्हणणं आहे की तो परिसर सोडून जाऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही इकडे बघा, आम्ही आजूबाजूला बघतो. आता हे सगळा परिसर ना प्रेक्षकांनो, मला ती कुसुमताईची चाळच वाटते बरं का. आता ते जे घर दाखवलंय ना पुढे, ते एक्झॅक्ट कुसुमच्या घरासारखंच घर आहे, सेम टू सेम. असो, आता इकडे महिपतराव तिथेच आहेत बरं का. पोलिसांची गाडी बघतात महिपतराव आणि आता घाबरतात. महिपत विचार करतो, बापरे, हे पोलीस इथे कशी काय? अरे, यांच्यापैकी कोणी मला पाहिलं का काय, एवढे सगळे पोलीस? असं म्हणून महिपत आता इकडे तिकडे लपायचा प्रयत्न करत असतो. असा झाडांचा आधार घेत घेत वाकत वाकत बघतोय तो. त्याला भीती वाटते की त्याला कोणी बघितलं तर. अर्जुन महिपतचा फोटो दाखवून प्रत्येकाला चौकशी करत असतो. अर्जुन महिपतला म्हणजे अजून दिसला नाहीये बरं का, तरी महिपत इकडे तिकडे पळतोय. आता एका ट्रकच्या आडी तो लपलाय. पुन्हा बघतोय तिकडे हवालदार आहेत. आता त्याच्या घरापाशी आलाय तो, असं फील झालं बरं का मला, कारण बघा ना, त्याच्या घराचं कंपाऊंड दाखवलंय मागे. आता काय करावं महिपतला कळेना. शेवटी अर्जुनचे सीन त्यांनी आता इथे दाखवलेत. अर्जुन प्रत्येक माणसाला फोटो दाखवून विचारत असतो, याला कुठे बघितलं का, याला कुठे बघितलं का. इकडे इन्स्पेक्टर सावंतसुद्धा तपास करतायत. महिपत प्रत्येक ठिकाणी जाऊन बघतोय असं दाखवलंय त्यांनी. इकडे पण पोलीस, तिकडे पण पोलीस. आता महिपतला सुचेना करावं तर काय करावं. आता त्याच्या माणसांना सुद्धा तो फोन करू शकला असताना, पण जाऊ द्या, त्याला नसेल सुचलं. आपल्यापैकी हुशार कोणी नव्हतं त्याच्यासोबत. असो, आता अर्जुन सावंतांना भेटलाय. सावंतांना म्हणतोय, अर्जुन, कुठे गेला असेल सावंत हा महिपत आपल्याला? अशा वेळेला महिपतच्या सायकॉलॉजीप्रमाणे विचार करावा लागेल. तो इतके दिवस पनवेलमध्येच लपून बसला होता आणि आता तो अचानक का बाहेर पडला असेल? नाही म्हणजे तो आपल्याला आता भर दिवसा रस्त्यावर दिसलाय. त्याने एवढी मोठी रिस्क का घेतली असेल? का चैतन्य म्हणतो, अरे बहुतेक ना अर्जुन, त्याला खूप दिवस लपून राहण्यात असंही झालं असेल. त्याला पनवेल सोडून जायचं असावं. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आम्ही सुमन किल्लेदारांना याच परिसरात शोधत होतो, तर मे बी आमच्या एखाद्या माणसाला त्या महिपतने बघितलं असावं, मग म्हणूनच तो बाहेर निघाला असावा का पळून जाण्यासाठी? अर्जुन म्हणतो, पण तो कुठे जाणार? कुठे जाणार? कुठे हा महिपत कुठे लपेल हा? एखाद्या दुकानात किंवा एखाद्या घरात? अर्जुनला लगेच कळलं पण बरं का की महिपत एखाद्या घरात लपू शकतो म्हणून. आता अर्जुन आसपास असलेली सगळी घरं बडवावतोय बरं का आणि रात्री बेरात्री सगळ्यांना विचारतोय, महिपतला पाहिलं का? आता तो महिपत एका घरात शिरलाय. बंदुकीचा धाक दाखवतोय तो. एका घरात 3 जण आहेत, आई वडील आणि एक छोटा मुलगा आहे त्यांचा. माझ्या मुलाएवढाच मुलगा आहे बरं का. आता महिपतने त्यांना बंदुकीचा धाक दाखवलाय. ते घाबरतायत आणि म्हणतात, कोण तुम्ही? बघितलं ना प्रेक्षकांनो, कुसुमताईंच्या घरासारखंच घर आहे ना? आता ती बाई म्हणते, अहो असे कसे घुसले घरात? बोलत काय बसला? अहो या माणसाला बाहेर काढा. महिपतने त्या माणसाला धरलंय बरं आणि म्हणतो, आवाज नाही करायचा. पण त्यांना बंदुकीचा धाक दाखवतो आणि म्हणतो, तिघांना पण गप्प बसायचंय. जिवंत राहायचं असेल तर हुकचूक करायचं नाही. आता एवढाच प्रसंग दाखवलाय आणि इकडे रविराज आलेत सुभेदारांच्या घरी. आता प्रतिमा त्या विचारतायत, ताई कळलं का मग? तर पूर्णाजी म्हणतात, नाही ना. प्रतिमा त्या म्हणतात, अर्जुनचा कॉल पण नाही आला का अजून? रविराज म्हणतात, अर्जुनने ना कळवायला हवं होतं मला, तरी केवढी मोठी रिस्क घेतलीये त्याने. पूर्णाजी म्हणतात, तसं इन्स्पेक्टर सावंत आणि बरेच पोलीस आहेत त्याच्यासोबत. पण अहो रविराज, कधी काय होईल काही सांगता येत नाही. रविराज म्हणतात, हो ना, तो महिपत शिकले आणि तो काही करू शकतो. मी करतो थोड्या वेळाने अर्जुनला फोन. त्याने उचलला नाही ना पूर्णाई, तर मी स्वतः जाईन त्या लोकेशनवर सावंतला फोन करून. सायली म्हणते, काका, तुम्ही इतके सगळे काळजी नका करू. हे एकटे कुठे आहेत? चैतन्य भाऊजी पण आहेत त्यांच्यासोबत, पोलीस पण आहेत. नाही, महिपत तो त्यांच्या केसांना धक्का पण लावू शकत नाही. कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं तो महिपत किती फुखार आहे अगं. त्यांनी काही केलं तर म्हणजे तो कोणाचाही जीव घेऊ शकतो गं. आणि मुळात अर्जुनला आपल्या तिथे जायची गरजच नव्हती. पोलिसांचं काम पोलिसांना करू द्यायचं ना अर्जुनने. या सगळ्यांना ना खूप टेन्शन आलेलं दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी तर रडायला लागतात. सायली या सगळ्यांना दिलासा देते खरं, पण तिच्या पण मनाला हुरहुर लागलीये की आता काय होईल. सायली सगळ्यांना म्हणते की आई, तुम्ही नका काळजी करू, शांत रहा.
आता बघा रात्र झालेली दाखवली आहे बरं का. दिवस मावळला. अर्जुन आता तिथेच चाळीमध्ये म्हणजे पनवेलच्या त्या परिसरामध्ये विचारपूस करतोय. दरवाजा वाजवून, या माणसाला तुम्ही कुठे पाहिलं का? प्रत्येकजण दार उघडून सांगतोय त्याला, नाही आम्ही नाही बघितलं. कुसुमताईंच्या चाळीसारखी चाळ आहे. तुम्हालाही असं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असो, काहीतरी आपल्या मुद्दे लक्षात येतात आणि आपण ते शेअर करतो एकमेकांना, एवढंच काही ते. आता कसं असतं प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला काही ते वेगवेगळे सेट करू शकत नाही ना. प्रेक्षक म्हणून तर आपण इतना तो समज ही सकते हैं. असो, आता अर्जुन नेमका त्या दरवाजाजवळ येतो जिथे मैपत लपलेला आहे, त्या घराजवळ. अर्जुनने दार वाजवलंय. आता आतमध्ये असलेले ते तिघजणं घाबरतायत, आई, वडील आणि तो मुलगा. मैपत त्यांना धाक दाखवतो बरं का, आणि त्या पोराला म्हणतोय, पोऱ्या इकडे ये, हे बघ दरवाजा उघडायचा आणि आता त्यांना सांगायचंय की तू घरात एकटाच आहे, घरात कोणी नाहीये, आई बाबा बाहेर गेलेत, सांगायचं त्यांना. तो मुलगा खूप घाबरलेला असतो. अर्जुन बाहेरून दार वाजवत म्हणत असतो, कोणी आहे का आतमध्ये, प्लीज दार उघडा. मैपत म्हणतोय, कोणाला सांगितलं ना काही माझ्याबद्दल तर याद राख. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवलाय बरं का त्या मुलाला. मैपत त्या मुलाला ओढून म्हणतो, एवढंच बोलायचं, घरात एकटा आहे, अभ्यास करतोय मी, याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं ना पुन्हा जास्तीचं तर तुझे मायबाप बघायला भेटणार नाही तुला. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, गपगुमान आत येऊन बसायचं. आता तिकडनं अर्जुन दार वाजवत असतो, कोणी आहे का, दार उघडा. आता तो मुलगा भीत भीत दार उघडतो बरं का. मैपत त्या माणसांना असं दाराआडी लपवतो बरं का, आणि तो त्यांच्या आडी लपतो. आता मैपत त्या मुलाला म्हणतो, लाईट बंद कर. लाईट बंद करून तो मुलगा दरवाजा उघडतो. अर्जुन म्हणतो, अरे बेटा, आई बाबा आहेत का घरात? बोरं त्यांना तो मुलगा घाबरलेला वाटतो. फील झाला ना? अर्जुन म्हणतो, अरे हो चैतन्य, मला एका बाईचा पदर दिसला रे आतमध्ये. तो मुलगा एकटा नव्हता आत. याचा अर्थ तो मुलगा खोटं बोलतोय, आत कोणीतरी आहे. चैतन्य म्हणतो, अरे तो मुलगा आपल्याला का खोटं बोलेल असं? अर्जुन म्हणतो, याचं कारण एकच आहे, चैतन्य, महिपत शिकरे इथेच लपलेला आहे, तो आतमध्ये. आता अर्जुनने ताबडतोब इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावला. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही इथल्या गल्लीत या. अहो, महिपत शिकरे इथे याच घरात आहे, लवकर पोहोचा. आता अर्जुनने त्यांना फोन केलाय आणि अर्जुन चैतन्य एकमेकांकडे बघतायत. आता त्या घरावर दोघे लक्ष ठेवून येत. आणि आजचा एपिसोड संपवलाय त्यांनी. आता उद्याच्या भागात जबरदस्त थरार रंगणार आहे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि महिपत दोघांच्याही फायटिंगचा. हे सगळे भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका. अमेझिंग दाखवतायत. सगळे कलाकार एक नंबर आहेत प्रेक्षकांनो आपल्या मालिकेतले. आता अर्जुनला खूप लागतंय कारण महिपत त्याला घायल करतोय बरं का, त्यामुळे इकडे सायलीचा जीव थऱ्यावर नाहीये. सोशल मीडियावर जो प्रोमो पाहिला ना तुम्ही, तोच प्रोमो त्यांनी दाखवलाय. अर्जुन म्हणतो, आता महिपतला अटक झाली म्हणजे अटक होते महिपतला खूप त्यांची फायटिंग झाल्यावर. पण अर्जुन आता म्हणतोय, खरा मास्टरमाइंड आता आपल्याला सापडेल. महिपत शिकरेत सांगेल की आता सिनियरच्या खुनाचा प्लॅन कोणी केला होता, कोण होता तो मास्टरमाइंड. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, नागराज इतक्यात एक्सपोज होईल का? पण त्या सुमनला आणणारे कोणीतरी घरी, ती बिचारी येतीच आहे तिथे. बघू नागराजला तिची दया येते का, पोलिसांना सुमन सापडते का आधी. काय होतंय, कसं कसं होतंय, इंटरेस्टिंग असणारे येणारे एपिसोड प्रेक्षकांनो. खूप प्रेक्षक अजून आता चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीयेत. आपली फॅमिली मोठी करायची आपल्याला. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. ही मालिका ज्यांना आवडत असेल त्यांना. चला तर मंडळी, भेटूयात उद्या. पण उद्या हा एपिसोड केव्हा येईल त्याचं काय आई सांगता येत नाही बरं का, कारण एवढा जबरदस्त एपिसोड आहे म्हणल्यावर ते नक्की उशिरा टाकू शकतील असा अंदाज आहे माझा प्रेक्षकांनो. तुम्हाला जर ठरलं तर मग या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर अर्थात आपल्या या चॅनलवर तुम्हाला ते मिळतील. कारण अदर्सवर इतका फेकचा सुळसुळाट झालाय, बापरे बाप. काल मी पाहिलं तर अदरून गेले अक्षरशः. चुकीचा वापर करून टेक्नॉलॉजीचा तुम्हाला दिशाहीन केलं जाते. ठीक आहे, या बाबतीत मी तर काही बोलू शकत नाही म्हणा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला खरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटा उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त रिव्ह्यूसाठी. चला तर मंडळी, भेटूया. टेक केअर. धन्यवाद.